राज्यात कुठेही हमी भावानं शेतमालाची खरेदी होत नसून केवळ घोषणा होतात आणि लोकांची फसवणूक होते अशा शब्दात वडेट्टीवारांनी सरकारवर हल्लाबोल केला। सरकारकडून शेतकऱ्यांची लूट सुरू आहे। सीसीसीआयनं खरं तर केवळ निम्मी कापूस खरेदी केली असून शेतकऱ्यांना जिवंतपणी मरण यातना भोगाव्या लागतात असा आरोप देखील वडेट्टीवारांनी केला। महाराष्ट्रामध्ये कुठेही एमएसपीने शेतकऱ्यांचा माल खरेदी केला जात नाही। कोणताही शेतकऱ्यांचं उत्पादन खरेदी केलं जात नाही। सोयाबीन असू देत, कापूस असू देत। यावेळेस सीसीआयने कापूस खरेदी निम्म्यावर आणली। महाराष्ट्रामध्ये आमचं चॅलेंज आहे सरकारला की कुठेतरी या एमएसपीने मक्याची खरेदी झाली का। 1500-1600 रुपयाच्या पलीकडे व्यापाऱ्यांनी शासनाने तर खरेदी केलाच नाही, पण व्यापाऱ्यांनी सुद्धा या शेतकऱ्यांना जिवंतपणे मरण यातना देण्याचा निर्णय घेतल्यासारखं त्यांची लूट केली। मराठवाड्यामध्ये एका महिन्यामध्ये 76 शेतकरी मृत्यूला कवटाळतोय। आता हे शेतकऱ्यांच्या आत्महत्या जरी सगळ्यांना सामान्य आणि दुर्दैवानं लोकांना असं वाटायला लागलं की आमच्या सगळ्या पोट भरलेल्या लोकांना की हा नेहमीचाच प्रश्न येतोय, पण हे का होत आहेत, का थांबत नाही आहेत, ह्यावरून सरकारची भूमिका ही शेतकरी विरोधी भूमिका आहे। सावकारांच्या कर्जामुळं त्याला किडनी विकावी लागते। तो आमच्या जिल्ह्यातील चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी आहे, रोशन कुडे नावाचा शेतकरी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।